नाशिक शहरामध्ये बस वाहतूक करणाऱ्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून अचानकपणे पुन्हा एकदा संप पुकारलाय आणि त्यामुळे ऐन पावसात नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। 3 वर्षांमध्ये तब्बल 9 वेळेस सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीनं संप पुकारत नाशिककरांना खरं तर वेठीस धरलेला आहे आणि त्यामुळे आता या कंपनीचा ठेकाच रद्द करण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककर करतायत। सातत्यानं पगारवाढ असेल किंवा आपल्या इतर मागण्यांसाठी जो अचानकपणे संप पुकारला जातो त्यामुळे नाशिककरांची ऐन वेळेस धावपळ उडते, तारांबळ होते आणि त्यामुळे आज देखील अशा पद्धतीचा संप जो आहे तो या ठिकाणी पुकारण्यात आल्याचं बघायला मिळतंय। मनसेचे कामगार सेनेचे पदाधिकारी जे आहेत ते पुढच्या काही वेळात या ठिकाणी सिटी लिंक प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी दाखल होत आहेत। मात्र आपण बघतोय की जवळपास 150 बस ज्या आहेत त्या आज डेपोतून बाहेरच पडलेल्या नाही आहेत। सकाळची वेळ खरं तर धावपळीची असते। नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, यांना सकाळी आपल्या स्थानावर पोहोचण्यासाठी सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा आणि या बसचा उपयोग होत असतो। आज मात्र अचानकपणे या बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय आणि त्यामुळे नाशिककरांची निश्चितपणे तारांबळ उडालेली आहे। एकीकडे पावसाची संततधार सुरू आहे आणि अशात सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे नाशिककर मात्र वेठीस धरले गेलेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।